नमस्कार. आज तुम्ही शिरीष गोपाळ देशपांडे यांचा जीवन गौरव सोहळा अनुभवला. काय सांगाल ह्याच्याबद्दल? त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे अतिशय वेगळंच व्यक्तिमत्व आहे ते. म्हणजे आम्ही तर असं ऐकलंय, म्हणजे मी ॲक्चुअली साहित्यलक्ष्मीची मैत्रीण आहे. आम्ही ॲडव्होकेट आहोत दोघी पण. आम्ही मैत्रिणी आहोत. तर त्यांच्या वेळचं जे आम्ही ऐकलेलं आहे बाकीच्यांकडून पण, की त्यांच्या लेक्चरला मुलं ही दुसरे लेक्चर सोडून येऊन बसायचे. इतकं अप्रतिम त्यांचं हे आहे. आणि ते त्यांची लेखणी वगैरे तर प्रश्नच नाही. त्यांची पुस्तकं पण वाचली आणि ती खूप जवळची मैत्रीण असल्यामुळे त्यांच्याशी पण चांगले संबंध, म्हणजे असं फार पर्सनली नाही पण तरी माहितीतले. आणि खूपच वेगळं व्यक्तिमत्व आणि खरोखर त्यांचा हा सोहळा केला त्याबद्दल आम्ही त्यांच्या मुलांचे पण खूप कौतुक करतो, की त्यांच्या समोर त्यांचा हा सोहळा झालाय. त्यामुळं आम्हाला पण खूप आनंद वाटला आणि खूप छान झाला कार्यक्रम. साहित्यलक्ष्मी आम्ही वकील आहोत, त्यामुळे त्यांची ओळख. त्यांच्याकडूनच शिरीष सरांबद्दल भरपूर ऐकलंय आणि आज तर कार्यक्रम बघून त्यांच्याबद्दल सगळं ऐकून खूपच कौतुक वाटलं त्यांच्याबद्दल. आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आम्ही. आणि त्यांना देव आयुर आरोग्य देऊन त्यांचा सांभाळ करावा. आणि त्यांच्या मुलांचं खूप कौतुक आहे. एवढं वडिलांचं त्यांनी सगळा गौरव केला. ते त्याच्याबद्दल आम्हाला खूप छान वाटलं. देव त्यांचं सगळं चांगलं करो. आणि अ, त्यांची तब्येत जी आता बरी नाही आहे, ते त्यांना बरं वाटू दे म्हणून. काय वाटतंय तुम्हाला या क्षणी? ॲक्च्युली आता आलो, एकदम भारावल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे आल्या क्षणी म्हणजे कार्यक्रम बघितला आणि मिनिटा डोळ्यात पाणी येत होतं. समोर काय माहिती नाही, म्हणजे सरांबद्दल साहित्याकडनं ऐकून होतो, पण आज ॲक्च्युली त्यांचं जे कार्य त्यांनी किती सालापासून केलेलं ते आज ॲक्च्युअली ऐकायला आणि समक्ष पाहायला आणि सगळ्या मान्यवरांच्याकडनं ऐकायला मिळालं. म्हणजे आमचं भाग्य आहे. म्हणजे आता अशी लोकं दुर्मिळ झालेली आहेत. अशी बघ, अजूनही बोलताना अंगावर काटा येतो. पण अशी लोकांची आत्ताच्या पिढीला तर खरंच खूप गरज आहे. आणि त्यांचे सगळ्यांनी आदर्श म्हणा, सगळ्यांनी खरंच सर म्हणून आहेत विद्यार्थी, त्यांनी त्यांचे विद्यार्थी खरंच फॉलो केलं पाहिजे आणि त्यांना खूप छान आरोग्य लाभावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. खूप छान वाटलं, खूप छान, खूप छान. आणि साहित्यलक्ष्मी मॅडमच्या चेहऱ्याकडे पाहून खरं खूप असे टप्पा असे अश्रू वाहिले आम्ही. आणि एक स्वप्नपूर्तीची जी फिलिंग्ज होते त्यांच्या चेहऱ्यावरचे. आणि खरंच आत्तापर्यंत आपण असं ऐकलं होतं की पुत्र असावा ऐसा. ऊर्जाला पाहून असं वाटतं पुत्री असावी ती अशी. आणि मुलगा देखील इतका छान गातोय. आणि आई वडिलांचं कौतुक करण्याचा सोहळा मुलांनी करावा याच्यासारखं भाग्य नाहीये. म्हणजे साहित्य मॅडम आणि देशपांडे सर इतके इतके लकी आहेत की त्यांना अशी मुलं मिळालीत आणि त्या मुलांना इतके छान पॅरेंट्स मिळालेत. खरंच कौतुक वाटतं आम्हाला त्यांचं. आणि सरांच्या निरोगी आयुष्यासाठी आम्ही सगळेजण प्रार्थना करू. थँक्यू सो मच. नमस्कार संजीवजी. आज तुम्ही शिरीष गोपाळ देशपांडे यांच्या जीवन गौरव सोहळ्यासाठी इथे आलात. काय सांगावंसं वाटतंय तुम्हाला? अतिशय समर्पक आणि अतिशय योग्य कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. कारण डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडेंचे जी कारकीर्द आहे आणि त्यांनी साहित्याची जी सेवा केली आहे तर विलक्षण आहे. केवळ केवळ साहित्य म्हणजे त्यांचं पटकथा लेखन, त्यानंतर काव्य, हे याचा जरी विचार केला तरी त्यांची त्याच्यामागची देशभक्तीचा आणि शिवचरित्राबद्दलच्या प्रेमाचा जो आपल्याला आज आविष्कार झाला तो खरोखर विलक्षण होता. आणि हे सगळं या कार्यक्रमामुळे सध्याच्या पिढीला सगळं माहिती होईल. आणि दोघांनी म्हणजे ऊर्जा आणि अभिषेक दोघांनी अप्रतिम कार्यक्रम सादर केला. त्याच्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि शिरीष गोपाळ देशपांडेंना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा.